श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. व्हिडिओ टाकायला खूप उशीर झालेला आहे. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यात कोणता उपाय करायचा हा मी तुम्हाला सांगणार आहे. करून पाहण्यासारखा उपाय आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मीचे व्रत आहे ते करतो. ते 4 किंवा 5 गुरुवार हे पडतात. यावेळेला 5 पडतात. 5व्या गुरुवारी अमावस्या ही येते आहे. तर बघा, हा उपाय करून पाहण्यासारखा आहे. करून बघा. हा उपाय मार्गशीर्ष महिन्यात केला तर चालतो. जर या महिन्यात तुमचं जमलं नाही तर कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय केला तर चालतो. पण मार्गशीर्ष महिन्यात जर हा उपाय केला तर सर्वोत्तम आहे. तर मी तुम्हाला साधा सोपा सरळ उपाय सांगते. करून बघा. ठीक आहे. तर बघा, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, मार्गशीर्ष महिन्यात हा उपाय करायचा आहे. तर बघा, 27 शुक्रवार हा उपाय करायचा आहे. 27 शुक्रवार हा उपाय केल्यानंतर जर मासिक प्रॉब्लेम आपला येत असेल कोणाचाही, तर घरातील मुलांकडून किंवा नवऱ्याकडूनही हा किंवा सासू सासऱ्यांकडूनही हा उपाय करून घेतला तरी चालतो. फक्त या 27 शुक्रवारमध्ये खंड पडू द्यायचा नाही. हा उपाय घरातील कोणीही केला तर चालतो. पण पहिल्या शुक्रवारी जर जमत असेल तर घरच्या स्त्रीनी सुरुवात करायची आहे. कुठल्याही प्रकारची अडचण असेल, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर या उपायाने 100% सुटतो. गृह कर्ज असेल, कुठल्या प्रकारचा दोष असेल घरामध्ये कुठल्याच प्रकारची प्रगती होत नसेल, लग्न जमत नसेल, कुठलीही अडचण असो, कुठलाही प्रकार असेल तर बघा, कोणी आजारी सतत कोणी आजारी असेल, लक्ष्मी जी आहे ती घरातून निरंतर जात असेल, घरात वास्तव्य होत नसेल महालक्ष्मीचे, तर हा उपाय करून पाहण्यासारखा आहे. करून माता जी आहे ती समुद्रातून आलेली आहे आणि मीठ जे आहे हे महालक्ष्मीचे रूप आहे, आपण असं मानतो. ठीक आहे, आपल्या शास्त्रानुसार. तर बघा, साधा सोपा सरळ उपाय सांगते तुम्हाला. एक मीठ बघा, जेव्हा आपल्या किचनमध्ये आपण मसाल्याचा डब्बा ठेवतो, म्हणजे तिखट मिठाचं जे पाळं असतं ते जे आपण ठेवतो, तर त्यामध्ये मीठ कधीच भरायचं नाही. जर मीठ भरलेलं असेल तर ते काढून टाका. बघा, मिठाची बरणी ही वेगळीच असायला हवी. मिठाची बरणी एकतर काचेची असावी किंवा चिनी मातीची जी बरणी असते ती असावी. ठीक आहे. मीठ हे 2 प्रकारचं घरात असायलाच हवं. तर कोणतं? तर एक साबूत मीठ मिळतं. मिठाचे जे खडे असतात ते मीठ घरात असायला हवं. आणि आपण जे रोज वापरतो म्हणजे बारीक केलेलं मीठ, ते सुद्धा म्हणजे रोज आपल्या घरामध्ये ते असते. ठीक आहे. तर बघा, काय करायचं आहे, तर मीठ जे रोजच्या वापरामध्ये जे मीठ आहे त्याची बरणी तर वेगळी असायलाच हवी. पण त्या मिठामध्ये तिखटाचा चमचा, मोहरी किंवा हळदीचा चमचा हे असं जायला नको. मीठ हे पांढरं आणि स्वच्छच दिसायला हवं. मिठामध्ये वेगळा चमचा टाकून ठेवायचा आणि मिठाची बरणी जी आहे ती वेगळीच ठेवायची आहे. मी खूप जणांकडे बघितलं आहे की मीठ जे आहे ते मसाल्याच्या डब्यामध्ये किंवा तिखट मिठाच्या पाळ्यामध्ये ठेवतात. ते ठेवायचं नाही. ठीक आहे. याने लक्ष्मीचा ऱ्हास होतो. ठीक आहे. आज मी जो उपाय सांगणार आहे त्याने 2चे 4, 4चे 8 अशी लक्ष्मी जी आहे, जे पैसे आहे ते डबल होत जातील आणि घरातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व सुटत जातील. पण मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगते, अगदी मनापासून आणि हात जोडून सांगते, ज्यांना देवावर विश्वास आहे, शास्त्रावर विश्वास आहे, त्यांनीच हा व्हिडिओ पहा. ठीक आहे. त्या स्त्रीनी जी आपली कुलस्वामिनी आहे, महालक्ष्मी आहे, कुठलीही कुलस्वामिनी असू द्या, आणि महालक्ष्मी मातेची मूर्ती ही सगळ्यांच्या घरात असते. तिला हळदी कुंकू वाहायचं आहे, दूध दीप दाखवायचं, नमस्कार करायचा आहे. नंतर या उपायाला सुरुवात करायची आहे. देवीला प्रार्थना करायची आहे की बघा, लक्ष्मी ही सर्व प्रकारची असते. घर, वाहन, प्लॉट, सोने, चांदी या सर्व रूपामध्ये तू आमच्या घरात प्रवेश कर, अशी देवीला मनापासून प्रार्थना करायची आहे. डोकं टेकवायचं आहे, नमस्कार करायचा आहे, देवीला धूपदीप अर्पण करायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे. पिवळा कापड घ्यायचा, त्यावर बरणी ठेवायची आहे चिनी मातीची, त्यात मिठाचे खडे घालायचे. मिठाचे खडे घातल्यानंतर त्यामध्ये एक 5 रुपयाचा शिक्का टाकायचा आहे आणि ते झाकण जे आहे ते बंद करून द्यायचं आहे. ठीक आहे. 27 शुक्रवार हा उपाय करून पाहायचा आहे. खूप अतिशय प्रभावी उपाय आहे. करून बघा. त्यानंतर ती बरणी 27 शुक्रवार हलवायची नाहीये.
ती तिथेच ठेवायची आहे. पूर्व दिशेला ती भरणी ठेवायची आहे. त्यानंतर दिव्याचं जे तोंड आहे ते भरणीकडे ठेवायचं आहे. शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर जर त्या 27 शुक्रवारमध्ये तुम्हाला काही अडचण आली, प्रॉब्लेम आला, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी सुद्धा चालतो. पक्षातील शुक्रवार पासून हा उपाय सुरू करायचा आहे. आणि जो दिवा आपण तिथे लावणार आहे तो दिवा दुसऱ्या दिवशी विसर्जित करायचा. तर विसर्जित करायचा तर कोणता दिवा वापरायचा? जो मातीचा दिवा असतो, जी पंटी असते, जी आपण दिवाळीला वापरतो, तीही वापरली तर चालते. ठीक आहे. हा साधा सोपा सरळ उपाय आहे. करून बघा. यांनी खूप जणांना फायदा झालेला आहे. करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.